कोणाकोणाला गाडीने फिरायला प्रवास करायला आवडतं? मला गाडीतून गावाला जायला खूप आवडतं. पक्के दादा, मला पण गाडीतून फिरायला खूप आवडतं. सगळ्यांनाच गाडीने फिरायला प्रवास करायला आवडतं, बरोबर? मला पण आवडतं. पण समजा गाडी भर रस्त्यात पंक्चर झाली तर काय होणार? गाडी चालणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला प्रवास करता येणार नाही, बरोबर ना? बरोबर. मग कोणी सांगू शकेल अशा वेळेला आपण काय करणार? आपण पंक्चर झाले टायर बदलतो. बरोबर. म्हणजे आपण गाडी पंक्चर झाल्यावर स्टेपनी टायर लावतो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. म्हणजे आपली गाडी पुढे चालू लागते. पण बाळांनो, जर का आपल्या आयुष्याची गाडी पंक्चर झाली तर आपल्या आयुष्याच्या गाडीला स्टेपनी टायर नसतो, हे लक्षात ठेवा. आपला आयुष्याचा प्रवास तिथेच थांबून जातो. जगात अशी बरीच लोकं आहेत, लहान मुलं आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत, आजाराने ग्रस्त व्यक्ती आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्याचा प्रवास अर्धवट सोडावा लागतो. त्यांनाही हक्क आहे आपल्यासारखं जगण्याचा आणि जीवनाचा आनंद घेण्याचा, बरोबर की नाही? बरोबर. आपल्याला देवाने दिलेल्या अवयवांमुळे आपण हे आयुष्य आनंदी जगू शकतो. डोळ्यांनी बघू शकतो, हातांनी लिहू शकतो, पायांनी धावू शकतो, डोक्यांनी चांगले चांगले विचार करू शकतो. आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे, देवाने दिलेलं आपल्याला हे हृदय. या मोठ्या हृदयाने आपण अवयवदानासारखं श्रेष्ठ दान करू शकतो. अवयवदान म्हणजे? अवयवदान करून आपण जेव्हा या जगाचा निरोप घेतो ना, तेव्हा एखाद्याला नवीन दृष्टी देऊ शकतो, एखाद्याला नवीन जीवन दान देऊ शकतो, एखाद्याला जगण्याची नवीन उमेद देऊ शकतो. आपण देवाकडे बरंच काही मागतो, बरोबर? आणि तो आपल्याला देतो की नाही? देतो ना? हो. आपण फक्त देवाकडून घेतो, पण त्या बदल्यात आपण देवाला काय देतो? काहीच नाही. पण अवयव दान करून एखाद्याला आपण जीवनदान देऊ शकलो तर तुम्हीच सांगा, देव आपल्यावर किती आनंदी होईल. खूपच. पण असं करता येतं? असं निश्चित करता येतं. आपली गुरुमाऊली वंदनीय पंडित राजन्नाथ गोसावी यांनी 1999 साली, म्हणजेच 25 वर्षापूर्वी अवयवदानाचा संकल्प केला होता. मात्र परमेश्वरी शक्तीच्या आशीर्वादाने त्यांना सतत बोनस लाईफ मिळत आहे. आम्ही पण करणार अवयवदान. व्हेरी गुड. सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कोणालाही सक्ती नाही, पण बघा, ह्या लहान मुलांच्या मनातली ही भीती निघाली आहे. मग तुमच्या मनात संकोच का? आता सगळ्यांनी माझ्या मागोमाग बोलायचं आहे. नाथकृपा आश्रमाची आम्ही मुले लहान लहान, नाथकृपा आश्रमाची आम्ही मुले लहान लहान, गुरुमाऊलींच्या शिकवणीतून आमचे जीवन घडते छान. गुरुमाऊलींच्या शिकवणीतून आमचे जीवन घडते छान. आपण सारे स्वयंशक्तीपीठ देऊनी सेवा महान, आपण सारे स्वयंशक्तीपीठ देऊनी सेवा महान. चला करूया अवयवदान, चला करूया अवयवदान, देऊनी इतरांना जीवनदान. देऊनी इतरांना जीवनदान. I am proud to be an organ donor. 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 आपण देवासमोर हात जोडून काय करतो याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, आपण देवामागे पाठ फिरल्यावर काय करतो. एक विझणारा दिवा देखील कित्येक दिवे प्रज्वलित करू शकतो. मरावे परी अवयवरूपी उरावे, दिलेला मानवजन्म आपण सर्वांनी सार्थक करावे. ओम नमोनाथ गुरुजी. आदेश आदेश आदेश. अलख निरंजन. अलख निरंजन.